ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सीताणं नमो आयरीयाणं नमो अचायाणं नमो लोये सवसाहुणं। जय बोलिए अनंत आनंद सिद्ध परमेष्टि भगवान की जय। पंच परमेष्टि भगवान की जय। आचार्य भगवान कुंद कुंद देव विरचित प्रवचन सार मंगलाचरण। ईस सुरासुर मनुसिं वंदिदं धोदघायिकममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकतारम् से पुनतीर्थयरे ससंवसिते विशुद्धस्वभावे समनेयणानदंसन चरित तव वीर्या यारे ते सौवे समगम् समगं पतेगमेव पतेगं वन्दामि यवठन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्छार्हन्ताणं सिद्धाणं तहणमोगणहराणम् अच्छावयवगानं साहुनं चेदिसौवेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणासमं समासे च उपसंपयामि समं जत्तु निवाण संपत्ति। जय बोलिए आचार्य भगवान कुंद कुंद देव भगवान की जय। परमागम श्री प्रवचन सार जी की जय। आपण प्रवचन सार जीवन स्वातंत्र्याची कला भाग 1 व 2 ही मराठी टीका परमपूज्य आरिका शुद्धम श्री माताजींनी लिहिलेली आहे, त्याचा स्वाध्याय करत आहोत। आणि आज परमपूज्य आरिका शुद्धम श्री माताजींचा संयम दिवस, पंचम संयम दिवस आहे। तर त्यांच्या संयम दिवसाच्या निमित्ताने आपणही आपल्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या संयमाची भावना करून आपले परिणाम उज्ज्वल आणि विशुद्ध करण्याचा प्रयत्न करावा, ही मंगल भावना। काल आपण 38 नंबरची गाथा पाहिली होती। तर या गाथेमध्ये काय सांगितलं होतं की असद्भूत पर्यायांना, अर्थात पूर्वी जे होऊन गेले व पुढे होतील ते आता वर्तमान समयात सत नाहीत, त्या पर्यायांना कथनचित सद्भूतपणा दाखवतात। आणि केवलींच्या ज्ञानामध्ये असद्भूत पर्याय ज्ञेय असल्यामुळे सद्भूत आहेत हे सांगतात। ही गाथा आपण काल पाहिली होती, एकदा गाथा पाहूयात आणि थोडंसं रिवाइज करूयात। जीणे वही संजायाजी खलु नठ्ठा भवियपचाया
ते होंती असभूया पज्जायानान पंचखा जेने वही संजाया जे खलु नट्ठा भविय पज्जाया ते होंती असभूया पज्जायानान पंचखा। जे पर्याय वास्तविक उत्पन्न झाले नाहीत त्याचप्रमाणे जे पर्याय निश्चयाने उत्पन्न होऊन नष्ट झाले ते पर्याय असद्भूत आहेत आणि ते असद्भूत पर्याय ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहेत। भूत व भावी पर्याय प्रभूंच्या ज्ञानामध्ये स्पष्ट प्रत्यक्ष प्रतिभासित होतात। असद्भूत भूत भविष्य पर्याय ज्ञानामध्ये सदस्वरूप असतात। आपण कंटिन्यू करूयात। तर काय सांगितलं होतं या गाथेमध्ये की ज्या पर्याय उत्पन्न झालेल्या नाहीत म्हणजे भविष्यामधील पर्याय आणि ज्या पर्याय उत्पन्न होऊन नष्ट झालेले आहेत अशा पर्याय जे असतात ते असद्भूत आहेत, पण केवलींच्या ज्ञानामध्ये ते सद्भूत आहेत अर्थात प्रत्यक्ष आहेत, अगदी प्रत्यक्ष प्रतिभासित होतात। तर या गाथेमध्ये आपण हे पाहिलं होतं। जे पर्याय अद्यापी संभूतीचा अनुभव करत नाहीत अर्थात जे अजून झाले नाहीयेत ते सुद्धा प्रभूंच्या ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहेत आणि ज्यांच्याविषयी सांगितलं जात आहे ते अवश्य सत्तारूप आहेतच, परंतु वर्तमानामध्ये सत्तारूप नाही असे भविष्यकालीन पर्याय आहेत ते। आणि त्याचप्रमाणे आत्मलाभाचा अनुभव करून विलयाला प्राप्त झाले आहेत अर्थात भूतकालीन पर्याय वर्तमानात असद्भूत आहेत परंतु ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहेत आणि या पर्यायांनी द्रव्यामधूनच आत्मलाभ प्राप्त केला होता व ते द्रव्यामध्येच विलीन झाले। ते द्रव्याच्या एका समयाच्या अवस्थेमध्ये होते, दुसरी अवस्था होण्याच्या काळामध्ये विलयाला प्राप्त झाले। द्रव्याचे सर्व पर्याय उत्पाद व्यय किंवा ध्रुव रूपाने द्रव्यामध्ये आहेत। हे सर्व भूतकाळ व भविष्य काळासंबंधी पर्याय वर्तमानामध्ये असद्भूत आहेत, असत आहेत, तथापि सर्वज्ञ भगवंतांच्या केवलींच्या ज्ञानामध्ये प्रत्यक्षच आहेत, ज्ञानामध्ये सदैव विद्यमान आहेत म्हणून त्याला सद्भूतच म्हटलं गेलं, सद्भूत आहेत असंच म्हटलं गेलं। मग ज्याप्रमाणे एका दगडाच्या शिलेवर भूतकाळातील देवांच्या, भविष्यकाळातील देवांच्या व वर्तमानामध्ये विद्यमान देवांच्या प्रतिमा उत्कीर्ण केल्या तर त्या सर्व प्रतिमा एका काळामध्ये जाणणाऱ्याच्या ज्ञानामध्ये सद्भूतच आहेत, त्याचप्रमाणे सर्व पर्याय भगवंतांच्या ज्ञानामध्ये उतरलेले आहेत म्हणून अवस्था भूतकाळाची असो किंवा भविष्यकाळाची सर्व काय आहेत, सद्भूतच आहेत। ज्याप्रमाणे केवली भगवान सर्व लोकाला प्रत्यक्ष जाणत असताना सुद्धा परम उदासीन आणि आत्मस्थ राहतात, त्याचप्रमाणे श्रुतज्ञानी महात्मा सुद्धा श्रुताच्या अवलंबनाने सर्व ज्ञानांना जाणून त्या सर्वांपासून उदासीन होऊन आत्मस्थ राहतात। श्रुतज्ञानीने जरी अनेक विषय जाणले नसले तरी त्याने भेद ज्ञानाची कला प्राप्त केलेली आहे आणि त्यामुळे तो परम संतुष्ट आहे। ज्याप्रमाणे केवळ ज्ञानी मुख्य रूपाने निज शुद्ध आत्म्याच्या स्वादामध्ये मग्न आहेत त्याप्रमाणे एका आत्मानुभवाच्या अभ्यासीला स्वरूपामध्ये तन्मय झाले पाहिजे। कुणाला स्वरूपामध्ये तन्मय व्हायला सांगितले? जो आत्मानुभवाचा अभ्यासी आहे, म्हणजे श्रुतज्ञानी आपल्या आत्म्याला सोडून अन्य परद्रव्याला गौण रूपाने जाणावे अर्थात त्याला जाणत असतानाही त्यामध्ये विकल्प करू नये, निर्विकल्प राहावे। भाव आगम निक्षेप रूप निज आत्म्याला आणि द्रव्य आगम निक्षेप रूप पराला
जाणावे. मग गाथा क्रमांक 37 मध्ये सिद्ध केलं की केवळ ज्ञानामध्ये सर्व द्रव्यांचे भूतकालीन व भविष्यकालीन सर्व पर्याय वर्तमान पर्यायाप्रमाणे स्पष्ट झळकतात. आणि आता ह्या गाथेमध्ये 38 नंबरच्या गाथेमध्ये हे सिद्ध केलं की भूतकालीन व भविष्यकालीन पर्याय अविद्यमान असतानाही, असद्भूत असतानाही ज्ञानामध्ये प्रत्यक्ष असतात, सद्भूत असतात. त्या अपेक्षेने सद्भूत म्हटलं, विद्यमान म्हटलं. आता या दोन गाथांमध्ये सांगितलेल्या केवळ ज्ञानाच्या अतुल सामर्थ्याला दृढ करण्याकरता आचार्य प्रश्नात्मक अलंकारिक पद्धतीने कथन करून पुढची गाथा सांगतात. गाथा नंबर 39, 233 पेज आहे. जदि पच्चकमञ्जायं पज्जायं पलइयं च नाणस्य नहवदिवातं नाणं दिव्यं तिहिके परुवेन्ति. जदि पच्चकमज्जायं पज्जायं फलइयं च नाणस्य नहवदिवातं नाणं दिव्यं तिहिके परुवेन्ति. अन्वयार्थ पाहू. जदि वा जर अजायम पज्जायम उत्पन्न न झालेला पर्याय, अजायम अजून त्याचा जन्म झालेला नाही असा, उत्पन्न नाही झाला असा पर्याय, अशी पर्याय. च म्हणजे व, पलयम नष्ट पर्याय, नाणस्य केवळ ज्ञानाला, पच्छखम म्हणजे प्रत्यक्ष, न हवदी नाही तर, ते नानम त्या ज्ञानाला, दिव्यम ती दिव्य आहे असे, ही म्हणजे खरोखर, के परुवेंती कोण म्हणेल, अर्थात कोणीही म्हणणार नाही. काय सांगितलं की जर उत्पन्न न झालेली पर्याय व नष्ट पर्याय केवळ ज्ञानाला प्रत्यक्ष नाही तर त्या ज्ञानाला दिव्य आहे असं खरोखर कोण म्हणेल का, कोणच म्हणणार नाही. म्हणजे ही उत्पन्न न झालेली पर्याय जी भविष्यात होणारी ती पर्याय आणि नष्ट होऊन गेलेली पर्याय ही केवलींना प्रत्यक्षच असते. जर प्रत्यक्ष नसेल तर त्यांना त्या ज्ञानाला दिव्य म्हटलं जाणार नाही असं इथं आचार्य आपल्याला सांगतायत. केवळ ज्ञानाची दिव्यता इथं आपल्याला सांगतायत. केवळ ज्ञान भूत व भविष्यकालीन पर्यायांना वर्तमानामध्ये प्रत्यक्ष जाणते, हीच केवळ ज्ञानाची दिव्यता आणि भव्यता आहे. जर इंद्रिय ज्ञानाप्रमाणे केवळ ज्ञान सुद्धा अतीत व अनागत पर्यायांना जाणणार नाही तर त्या ज्ञानामध्ये इंद्रिय ज्ञानाहून काय विशेषता, मग सेमच झालं ना असं म्हणतायत. मग इतर व्यक्तीहून एखाद्या व्यक्तीमध्ये काही विशेषता असेल तर त्या व्यक्तीला महत्त्व प्राप्त होते. जर अर्जुनासारख्या निष्णात योद्ध्याला छोट्याशा शत्रूवर सुद्धा विजय प्राप्त करता आला नाही तर त्याला महायुद्ध कोण मानेल. सर्व शत्रूंवर विजय प्राप्त करण्याचे ज्यामध्ये सामर्थ्य आहे त्यालाच अलौकिकता प्राप्त होते. इंद्रिय ज्ञानामध्ये तर भूत भविष्यकालीन पर्यायांना जाणण्याचे सामर्थ्य नाही. केवळ ज्ञान वर्तमान पर्यायाप्रमाणेच भूत भविष्य पर्यायांना क्रमाशिवाय आत्मिक शक्तीने प्रत्यक्ष जाणते, हीच त्याची अलौकिकता आहे. काय सांगितलं की इंद्रिय ज्ञानामध्ये भूतकालीन भविष्यकालीन पर्यायांना जाणण्याचं सामर्थ्य नाही, पण जे केवळ ज्ञान आहे त्याच्यामध्ये अगदी वर्तमान पर्यायाप्रमाणेच भूतकालीन पर्याय आणि भविष्यकालीन पर्यायांना आत्मिक शक्तीने अगदी प्रत्यक्ष जाणलं जातं. आणि ही या केवळ ज्ञानाची दिव्यता अलौकिकता आहे. जर परिपूर्ण विकसित ज्ञान त्रिकालवर्ती सर्व पदार्थांना एकाच वेळेस स्पष्ट जाणत नाही तर ते ज्ञानच नाही. जे विकसित आहे, परिपूर्ण विकसित आहे असं जे ज्ञान आहे, त्याला कोणतंही आवरण नाही असे जे ज्ञान आहे
ते ज्ञान त्रिलोकातील, तिन्ही लोकातील, त्रिकालवर्ती, तिन्ही काळातील सर्व पदार्थांना एकाच वेळेस स्पष्ट जाणत असतं. आणि जर ते असं जाणत नसेल तर ते ज्ञानच नाही. जे सर्व जाणण्यायोग्य पदार्थांना एका समयात जाणण्यास समर्थ आहे तेच वास्तविक ज्ञान आहे. कारण जे जाणते ते ज्ञान व जे जाणले जाते ते ज्ञेय आहे. ज्ञेय व ज्ञानाचा विषय विषयी असा संबंध आहे. ज्ञेय काय आहे? विषय आहे. आणि ज्ञान विषयाला ग्रहण करणारं विषयी आहे. जर ज्ञान आहे व ज्ञेय आहे तर तेथे जाणण्याची क्रिया झालीच पाहिजे. ज्या पदार्थाचे जेवढे काम व्हायला पाहिजे तेवढे काम जर त्याने केले तर त्याला शुद्ध पदार्थ म्हणतात. आणि जर तेवढे काम न करता कमी केले तर त्याला अशुद्ध पदार्थ म्हणतात. बघा, उदाहरण देत आहेत. जर आरसा स्वच्छ असेल तर तो पदार्थाला प्रतिबिंबित करण्याचे आपले काम पूर्ण करेल. मग म्हणजे शुद्ध असेल. स्वच्छ म्हणजे इथं शुद्ध घेतलं. मग काय असेल तर आरशामध्ये प्रतिबिंब पूर्ण व्यवस्थित दिसेल. आणि जर मलिन असेल आरसा तर काय होईल? त्या आरशामध्ये पदार्थाचे प्रतिबिंब स्पष्ट उमटणार नाही, स्पष्ट दिसणार नाही. हीच गोष्ट ज्ञानाची देखील आहे. जर ज्ञान शुद्ध असेल तर सर्व द्रव्यांचे सर्व पर्याय एका समयात जाणण्यात येतात. हेच तर ज्ञानाचे महात्म्य आहे. आणि जर ज्ञान अशुद्ध असेल तर त्याला जाणण्यामध्ये अवश्य कमतरता राहणार. म्हणूनच मती, श्रुत, अवधी व मनपर्याय ज्ञानाचा विषय अत्यंत अल्प आहे. कारण इथं काय म्हटलं? ह्या ज्ञानांना अशुद्ध ज्ञान म्हटलं. त्यामुळं काय सांगितलं? त्यांचा विषयही अल्प सांगितला. मग ज्ञानाचा स्वभाव जाणणे आहे. आणि छद्मस्थाचे ज्ञान सुद्धा आपल्या स्वभावानुसार काम करीत आहे. परंतु ज्ञानावरण कर्माच्या निमित्ताने ह्याचा संपूर्ण विकास होत नाही. छद्मस्थ म्हणजे आपण. मग त्याला काय सांगितलं? जे आपलं जे ज्ञान आहे ते देखील स्वभावानुसारच काम करतंय, जाणण्याचंच काम करत आहे. पण त्याच्यावर काय झालेलं आहे? ज्ञानावरण कर्माच्या निमित्ताने ह्याचा संपूर्ण विकास झालेला नसतो. मग तरी सुद्धा ते ज्ञान अतीत व अनागत पर्यायांचे ज्ञान करून घेण्यासाठी उद्यत आहे. केवळ ज्ञानामध्ये कोणतेही ज्ञानावरण राहिले नाही. त्यामुळे ते सर्व ज्ञेयांना जाणू शकणार नाही असे कधीही होऊ शकत नाही. जेथे ज्ञानावरणाचा लवलेशही राहिला नाही तेथे ज्ञानाच्या कार्यामध्ये मर्यादा येण्याचे कारणच काय? म्हणूनच ते ज्ञान असीम आहे. त्याला कोणतीही सीमा नाही, लिमिटेशन्स नाहीत. ते सर्व पदार्थांना, तिन्ही लोकातील, तिन्ही काळातील सर्व पदार्थांना त्यांच्या सर्व पर्याया समेत जाणतात. विश्वामध्ये द्रव्य अनंतानंत, एकेका द्रव्यामध्ये गुण अनंतानंत आणि एकेका गुणाची एक एक समयवर्ती एक एक पर्याय, एक एक गुणाच्या भूत भावी पर्याय अनंतानंत. एकेका पर्यायामध्ये शक्तीचे अंश म्हणजेच अविभाग प्रतिच्छेद अनंतानंत. आणि या सर्वांना विशेष रूपाने पृथक पृथक म्हणजे वेगवेगळे, भिन्न भिन्न एका समयात जाणणे हे केवळ ज्ञानाचे कार्य आहे.
ही महिमा निर्मल ज्ञानाचीच असते, जाणावी असं सांगितलं इथे. म्हणजे किती सांगितले, विश्वामध्ये अनंत अनंत द्रव्य आहेत आणि त्या एकेका द्रव्यामध्ये अनंत अनंत गुण आहेत आणि प्रत्येक गुणाची एक एक समयवर्ती एक एक पर्याय आणि एक एक गुणाच्या भूतभावी पर्याय, त्या किती अनंत अनंत, आणि एकेका पर्यायामध्ये जे अविभाग प्रतिच्छेद आहेत ते देखील अनंत अनंत. आणि या सर्वांना अगदी भिन्न भिन्न वेगवेगळं स्पष्ट प्रत्यक्ष ते जाणतात, ते केवळ ज्ञानी असतात. असं हे केवळ ज्ञानाचं कार्य सांगितलं. अशी ही महिमा निर्मल ज्ञानाची, केवळ ज्ञानाचीच जाणावी असं सांगतात आचार्य. व्यवहारामध्ये एखादा व्यक्ती अनेक गोष्टी एका वेळेस जाणतो तर लौकिक लोकांना त्याची किती महिमा येते. पंडित रायचंदजी शतावधानी होते. ओळीने विचारलेल्या 100 प्रश्नांची ते त्याच क्रमाने उत्तर देत असत. अर्थात एकदा सांगितलेल्या 100 गोष्टी त्यांना त्याच क्रमाने लक्षात राहत. त्यांच्या या बुद्धिमत्तेने कितीतरी लोक आश्चर्यचकित होत. जर 100 गोष्टी जाणणाऱ्याची एवढी महिमा, तर अनंत गोष्टी, अनंत गोष्टींना न सांगता युगपत जाणणाऱ्या ज्ञानाची किती महिमा, किती अलौकिक ते ज्ञान, याचा विचारच करता येत नाही. तो आमच्या बुद्धीचा विषयच नाही असं म्हणतात. असे हे अलौकिक अद्भुत महात्म्य स्वरूप ज्ञान आहे. हे ज्ञान इतक्या वेगाने सर्व विश्वाला जाणते की जणू काय ज्ञानाने सर्व पदार्थांवर एकाच वेळेस आक्रमणच केले आहे. किंवा सर्वज्ञेय आपले स्वरूप सर्वस्व इतक्या वेगाने सर्वज्ञाच्या ज्ञानाला समर्पित करतात, जणू काय सर्वज्ञेयांचा एकाच वेळेस ज्ञानावर हमला झाला आहे. असे जर झाले नाही तर त्या ज्ञानाची महिमा काय. म्हणून आवरण हटताच स्वयं ज्ञान शक्तीने प्रकट होणाऱ्या ज्ञानामध्ये सर्व द्रव्य गुण पर्यायांना जाणणे निश्चित सिद्ध आहे. केवळ ज्ञानी अरहंत भगवान यद्यपि परद्रव्य पर्यायांना तन्मय होऊन जाणत नाहीत, केवळ जाणतात. ते तन्मयतेने सहजानंदमय निज शुद्ध आत्म्याला जाणतात. कशाशी तन्मय होत आहेत, निज शुद्ध आत्म्याशीच तन्मय होतात. बाकी परद्रव्याशी त्यांच्या पर्यायांशी तन्मय होत नाहीत, फक्त त्यांना जाणतात, केवळ त्यांना जाणतात. ते आपल्या शुद्ध आत्म्याच्या सुखसमुद्रात मग्न होऊन परमानंदामध्ये मस्त आहेत. भेदविज्ञानीचे सुद्धा हे कर्तव्य आहे की परद्रव्य गुणपर्यायांना जाणले तरी आपली तन्मयता आपल्या शुद्ध आत्मस्वभावामध्ये ठेवावी व निज ध्रुव शुद्ध ज्ञानानंद स्वभावाचा अनुभव करून परमानंदामध्ये मस्त व्हावे. काय सांगितलं, जे केवळ ज्ञानी भगवान आहेत, अरिहंत भगवान आहेत, सर्वज्ञ भगवान आहेत, ते काय करतायत, एवढ्या अनंत द्रव्यांना त्यांच्या पर्यायांना जाणतायत. पण ते जाणत असतानाही ते कोणत्याही परद्रव्याशी तन्मय होत नाहीत, एकरूप होत नाहीत, त्याच्यामध्ये अडकत नाहीत. ते काय करतायत, केवळ जाणतायत. मग ते तन्मयतेने कशाला जाणतायत सांगितलं, तर ते तन्मयतेने सहजानंदमय निज शुद्धात्म्याला जाणतायत. बघा, निज शुद्धात्म्याचं किती सुंदर इथं विशेषण घेतलं. सहजानंदमय, सहज आनंदमय. सहज म्हणजे अगदी नॅचरल, आणि असा आनंदमय शुद्धात्मा, ते त्याच्याशी तन्मय होतात. आणि त्यांच्या उपयोगाची सन्मुखता कुठं असते,
फक्त निज शुद्धात्म्याकडेच असते. ते आपल्या शुद्ध आत्म्याच्या सुख समुद्रामध्ये मग्न होऊन परमानंदामध्ये मस्त असतात. आणि सांगितलं काय की भेद विज्ञानी जे आहेत, जे आता केवळ ज्ञानाला प्रगट करू शकलेले नाहीत, पण ज्यांनी भेद विज्ञान केलेलं आहे, जे सम्यक दृष्टी जीव आहेत, त्यांचं सुद्धा हे कर्तव्य आहे की ज्यावेळेस परद्रव्य गुणपर्यायांना जाणतो त्यावेळेस आपली तन्मयता त्या परद्रव्याशी, त्यांच्या गुणपर्यायांशी न ठेवता आपल्या शुद्ध आत्मस्वभावामध्येच ठेवावी. मग हे आपलं देखील कर्तव्य आहे की काय केलं पाहिजे आपण? परद्रव्याला मी फक्त जाणणारा आहे, त्याच्याशी तन्मय होणारा नाही, हे सतत आपण जाणीव ठेवली पाहिजे, जाणलं पाहिजे. निज ध्रुव शुद्ध ज्ञानानंद स्वभावाचाच आपण अनुभव घेतला पाहिजे. आणि असा जर आपण अनुभव घेतला तर आपण देखील अरहंत परमात्म्यासमान, सर्वज्ञ भगवंतासमान परमानंदामध्ये मस्त होऊ. जर आपल्याला परमानंदामध्ये मस्त व्हायचं असेल तर काय करणं कर्तव्य आहे हे सांगितलं इथं आचार्यांनी की मी फक्त जाणणाराच आहे. असं इथे आपल्याला वारंवार आचार्य प्रत्येक गाथेमध्ये आपल्याला सांगतायत अगदी की आपल्याला परद्रव्याशी तन्मय व्हायचं नाही, परद्रव्यामध्ये अडकायचं नाही, फक्त जाणायचं आहे. जाणायचं फक्त की मी फक्त न्यायक स्वभावी आहे, जाणणाराच आहे. जुने 24 भगवान की जय, जिनवानी माता की जय. जावानी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवानी मस्तक नमो सदा देतं धो. देव भजो अरहंत नित, गुरु सेवो निर्ग्रंथ, दया धर्म पालो सदा, यही मोक्ष का पंथ. जिबली सिद्धांत शास्त्र की जय, जिनवानी माता की जय. सावधान. जाणा हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी जीवद्रव्य ज्ञानदर्शन स्वभावीच आहे, न्यायक स्वरूपीच आहे, जाणणारा मात्र आहे. हा मी शुद्धात्मा सहजानंद स्वरूपीच आहे. या माझ्या शुद्धात्म्यामध्ये सहज आनंद आहे. आनंदासाठी मला परद्रव्याची अपेक्षा नाहीच. मी परद्रव्याशी तन्मय होणाराही नाहीच. मी माझ्या निज शुद्ध आत्म्याशीच तन्मय होणारा ध्रुव आत्मा आहे, परमानंद स्वरूपी आत्मा आहे. जाणा, प्रतीती करा, चिदानंद स्वरूपाची प्रतीती करा. हा मी जाणणारा मात्र आहे, न्यायक स्वरूपीच आहे. अनंत गुणवैभव संपन्न शुद्धात्म्याला जाणा.
या माझ्या ध्रुव आत्म्यामध्ये अनंत गुण आहे, अनुपम सुख आहे, अनुपम आनंद आहे. मला सुखासाठी परद्रव्याच्या, परकणाची किंचित मात्र ही गरज नाहीच. न्यायक स्वरूपो सहजानंद स्वरूपो शुद्ध चिदानंद स्वरूपो परमानंद स्वरूपो शुद्धोऽहम् एकोऽहम् चैतन्योऽहम् जीवोऽहम्. विसर्जन. भो प्रभो मन वचन काय कृतकारी तनुमोदम सरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोक प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भवात पूर्वभवात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचारणाचार दोष घडले. इकेंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसा विराधना झाली, दिवसा व रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागते. हे माझे सर्व दोष मिथ्या होत. स्वाध्याय करताना जे काही दोष घडले